361 आमदारांना गेल्या 6 महिन्यांपासून आमदार निधीची प्रतीक्षा। महाराष्ट्रावर एकूण 9,32,000 कोटींचं कर्ज। लाडकी बहीण सारख्या काही योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण। हिवाळी अधिवेशन 8 ते 19 डिसेंबर पर्यंत होण्याची शक्यता। अधिवेशनाचा कालावधी 2 आठवड्यांचाच असणार। विधानसभा निवडणुकीमध्ये अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर। नागपूर ग्रामीण पोलिसांनी क्लोजर बी समरी रिपोर्ट कोर्टात केला सादर। बनावट हल्ल्याचा दावा अनिल देशमुखांनी फेटाळला। जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं सांगा। जयंत पाटलांवर टीका करताना पुन्हा पडळकरांची जीभ घसरली। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यात चक्काजाम आंदोलन। शांततेत आंदोलन करण्याचं दीपक बोराडेंचं आवाहन। बोराडेंच्या आंदोलनाचा आज 15वा दिवस। कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमनच्या नूतन इमारतीचा स्लॅब कोसळला। 7 जणांना बाहेर काढलं। एकाची प्रकृती गंभीर, 2 किरकोळ जखमी। जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल। वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। तर काल परवापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीत असलेले आता भाजपमध्ये जाऊन दंगली घडवतायत। राऊतांचा घणाघात। गोलीच्या वेलतूर इथं 2 गटात राडा। मिरवणुकीत डीजेवर गाणं वाजवण्याच्या कारणातून राड्यात 18 जण जखमी। गावात तणावपूर्ण शांतता। गुंड निलेश घायवळच्या पुण्याबाहेरील जमवलेल्या संपत्तीची तपासणी होणार। घायवळनं धाराशिव, जामखेड आणि पाटण परिसरात मालमत्ता जमवल्याची माहिती। ऑक्टोबरची सुरुवात मुसळधार पावसानं होण्याची शक्यता। राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांना पावसाचा इशारा। नांदेडच्या करमोडी गावातल्या शेतकऱ्यांनी हेक्टरी 8,500 रुपयांची मदत नाकारली। मदतीविरोधात ग्रामपंचायतीचा ठराव। हेक्टरी 50,000 रुपये मदतीची मागणी। नांदेडच्या कोंढा गावामध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना। अतिवृष्टीमुळे शेतकरी मुलानं केली आत्महत्या। मुलाच्या आत्महत्येनंतर पित्यानंही सोडले प्राण। कोल्हापुरात पार पडली अंबाबाई देवीची नगर प्रदक्षिणा। नगर प्रदक्षिणेत कोल्हापुरातील प्रश्नांवर अंबाबाईला साकडं। खराब रस्ते, पाणी, स्वच्छतेसह आरोग्य व्यवस्थेवर झळकले बॅनर। नगर प्रदक्षिणेत झळकले कोल्हापुरातले प्रश्न। एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत एसटी भाडेवाढ लागू असणार। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणं बंधनकारक। मात्र वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा मनस्ताप। आजपासून मोठे बदल लागू। एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ। यूपीआय वापरून 5 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार। आधार कार्ड व्हेरीफाय असेल तरच पहिल्या 15 मिनिटात रेल्वे तिकीट बुक होणार।